मागील वर्षभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अनेकदा टीका केली होती। विशेषतः रशियन कच्चे तेल खरेदी केल्याच्या मुद्द्यावरून भारतावर कठोर शब्दात आरोप देखील केले होते। अमेरिकेच्या काही राजकीय गटांनी भारतावर 50% शुल्क लावण्याची मागणी केली होती। तसेच भारत रशियाच्या युद्धयंत्राला आर्थिक मदत करत आहे असे आरोप देखील करण्यात आले होते। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीतील तणावामुळे तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम हा झाला आहे। याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे। अमेरिकेने भारताला समुद्रात अडकून पडलेले रशियन कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष सवलत ही दिली आहे। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी दिलेल्या एका मुलाखतीत भारताला अत्यंत जबाबदार भागीदार असे संबोधले आहे। त्यांच्या मते जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी स्थिर ठेवण्यासाठी भारताची भूमिका ही महत्त्वाची आहे।